बर. हा बघा, वर्ण विग्रह कुरुत दुर्भिक्षम. पूजा लिहिलंस का तू दुर्भिक्षम? हो हा हो मग वाचून दाखव बरं. द प्लस उ हम्म, प्लस र प्लस भ प्लस ई बरोबर. प्लस क्ष प्लस अ प्लस म अर्धा म. कळलं? आता हे सुद्धा बघा, द पण अर्धाच येणार. कळलं का? द प्लस हो उ. हा व्यंजन आहेत ना, व्यंजनाचे पाय मोडायचे. सगळ्यांना येते ना, कुणाला येत नाही वर्णविग्रह सांगा. एकदा फक्त मी घेईन रिव्हिजन. हॅलो, आपणहून बोला की मला येत नाही. हॅलो. मी श कसं करायचं? क्ष ना, क प्लस श, क्ष आहे की नाही? क प्लस श प्लस अ. क्ष बघा तुम्ही तिथे. हा वर्णविग्रह 8वीचं पुस्तक आहे की नाही, त्याच्यामध्ये संयुक्ताक्षर आहेत आहे की नाही, क्ष आणि ज्ञ आहे. हा ते बरोबर विचारलंस तू, बरोबर. टियारा ना, टियाराचा आवाज होता. हो हो ना मिस. हा बरोबर, थँक्यू. हुशार आहे. हा बाकी येईल ना तुम्हाला हे वर्णविग्रह? आणि हे केलं नाही तरी चालेल खरं, कारण ना ते येत नाही. 10वीला पण येत नाही, 9वीला पण नाही आता. हा तर आता सूचनानुसारम वाक्य परिवर्तनम कुरुत, ते आपण बघूया. कश्चित धनिकः स्वकन्यां मह्यं दास्यति, लट लकारे परिवर्तयत. बघा, आता याचा अर्थ कळलाय तुम्हाला वाक्याचा? हॅलो अथर्व बेडेकर, अर्थ सांग. मॅम कोणत्या वाक्याचा? अरे आत्ता वाचलं ना मी, सूचनानुसारम वाक्य परिवर्तनम कुरुत, पहिलं. ठीक आहे मॅम धनिक नाही येत नीट तुला. म्हणजे मॅम धनिक स्वकन्या म्हणजे मला दास ती माझा मला दास करेल अशी नाही नाही स्वकन्या नाही, धनिक दे. अरे देवा, काहीच्या काही अर्थ हा नाहीये. बघ, सोहम जैन तुला येईल सांगता? कोणी धनिक आपली कन्या मला देशील. बरोबर, शाबास, कळलं. कोणी एक, कचित, कश्चित, कोणी एक, धनिक श्रीमंत, स्वकन्याम स्वतःची मुलगी, मला देईल हा लुटलकारे, दास्यती, कळलं का, भविष्यकाळ. ह लक्षात येते का? कोणी एक श्रीमंत स्वतःची मुलगी मला देईल, कळलं का, म्हणजे भविष्यकाळ आहे. आता त्याचा आपल्याला काय करायचंय? लट लकार. लट लकार म्हणजे वर्तमान काळ. आता अगदी सोपं आहे बघा. दास्यती मध्ये कोणता आधी मूळ धातू कोणता आहे? मूळ धातू कोणता आहे? कोणाला येईल सांगता? दद, बरोबर. कळलं की नाही? म्हणजे दोन आहेत बघा, दा यच्छ आणि दा दद. माहितीये? दा यच्छ म्हणजे पण देणे, आणि दा तिसऱ्या गणाचा धातू आहे बघा. कळलं का? वेगळा आहे तो. मग आता जर आपण असं केलं, आता लट लकारे म्हणजे काय होईल हो सांगा? दा यच्छ म्हटलं तर काय होईल? दादती, ददाती. ददाती होईल तो तिसऱ्या गणाचा असेल तर, पण दा यच्छ असेल तर काय होईल हो? यच्छती. हा यच्छती. ददाती कारण पण मॅम चालेल. दा हा मूळ धातू इकडे. हा कळलं का? दा यच्छ, यच्छती पण चालेल,
आणि दा दद ददाती, कळलं का? दोन्हीही चालेल, सगळं वाक्य तसंच राहील. लकार बदलायचं म्हटलं ना की, एक मिनिट, जय प्रजापती आलाय, त्याला ऍडमिट करून घेऊया. लक्षात आलं? पूजा, कळलं का काय करायचंय ते? लकार आला हो की मिस. फक्त क्रियापद. आता लट लकार म्हणजे वर्तमान काळ. यच्छती किंवा ददाती, कळलं? हो मिस. एक एक जण बघा, आता गुलनशी पण आली आता, सावकाश एक एक मॅम जण. दास्यतीचा हे काय होता, लकार कोणता होता? अरे भविष्य काळ आहे, लुट लकार. स्य आलाय ना, स्य वरून ओळखायचं, कळलं का? मॅम ऍक्च्युली माझा झाला नाहीये, मी ऍबसेंट होते, तुम्ही त्या दिवशी शिकवलं हा, होतं. पण मग ते मी पाठवलं होतं रेकॉर्डिंग. तरी सुद्धा लूट लकार अजून घ्यायचाय मला, फक्त मी धडा शिकवलाय. हे प्रश्न झाले की मग आपण लूट लकारच मी घेणार आहे, हा धड्याचे प्रश्न पूर्ण झाल्यावर. आता बघा दुसरं, बालकस्य सोम शर्मा इति नाम करिष्यामी. आता याचा अर्थ मला सांगा. बालकाचं सोम शर्मा हे नाव ठेवी. बरोबर, कळलं? हे नाव ठेवीन म्हणजे करेन. ह, भविष्य काळच आहे बघा. आता ह्याला काय सांगितलंय नीट बघा. कर्तृपदस्थाने सह योजयत. आता कर्तृपद कोणतं आहे ओळखायतलं, जरा वेगळं आहे, डोकं चालवा. मीन्स अहम. बरोबर, कोणी सांगितलं? प्रसाद. प्रसाद. हा, वाटलंच. हो मिस. कळलं? करिष्यामी आलंय म्हणजे कर्तृपद आहे, ते गुप्त आहे की नाही, सांगितलंय नाही. अहम करिष्यामी, हा, तर अहम स्थानी सह योजयत. मग काय होईल हो, जरा प्रयत्न करून बघा. कोणी करिष्यती. बरोबर, शाबास. कळलं की नाही? सह आलं, अहमच्या तिथे मी येणार. ह, मी वह मह, कळलं? आणि पहिलं काय, ती तह अंती, सी थह थ, मी वह मह. आठवते का तुम्हाला? मग प्रथम पुरुष एक वचन, सह हे प्रथम पुरुष आलं, कळलं? सह बालकस्य सोम शर्मा इति नाम करिष्यती. आता इथे लकार बदलायचा नाही. डोक्यात शिरते का? समजलं नसेल पुन्हा नीट ऐका. मंजिरी दयाळ, ऐकू येते का ग बाळा? हॅलो, नेटवर्क प्रॉब्लेम दिसतोय तिचा. कोण सांगेल बरं? इथे असणाऱ्यांपैकी प्रजापती, ऐकू येते का रे तुला? हॅलो. हो मिस. मग हे वाक्य कळलं का तुला? प्रश्न आणि उत्तर बघ बरं, मला सांग एकदा. हॅलो. हो मिस. हा, सांग. काय काय सांगितलं मी? गोंधळ झालाय मनाचा? ठीक आहे, बघा. करिष्यामी हे क्रियापद आहे की नाही, मग करता काय असेल बरं त्याचा? करिष्यामी. मॅम हे वाक्य कर्मणी सेंटेन्स आहे, तर मॅम याचा जो कर्ता आहे तो गुप्त आहे, तर अहम हा कर्ता आहे कर्मणी इकडे. नाहीये, वाक्य कर्मणी नाही, कळलं का? कर्मणी वाक्य नाही. फक्त इथे मी विचारलंय, कर्ता गुप्त आहे म्हणजे दिसत नाहीये, पण दिसत नाही तरी कोणता आहे म्हणजे करिष्यामी. याच्यावरून काय कळतं? अहम. कळते? अहम आवाम वयम, अहम मी, करिष्यामी. आवाम आलं तर करिष्यावह आणि वयम आलं तर करिष्यामह. डोक्यात शिरते? म्हणजे याच्यावरून अहम हा कर्ता आहे आणि त्या कर्तृपदस्थाने म्हणजे त्या कर्त्याच्या जागी सह वापरायचं, योजयत.
कळलं? मग सह म्हणजे काय येईल? प्रथम पुरुष एकवचन. सह बाकीचं वाक्य काहीही बदलायचं नाही. सह बालकस्य सोमशर्मा इति नाम करिष्यति. नक्की कळलं सगळ्यांना? पूजा प्रसादला कळलंय, मला माहितीये. टियारा तुला समजलं बाळा? हो मिस. अनन्या आली का? अनन्या नाही आली वाटतं. सोहम जैन तुला कळलं बाळा? हो मिस. हा, सगळ्यांना कळू दे. नुसतं नावाला म्हणायचं नाही. नाही कळलं तर विचारा परत परत. आता तिसरं, सोम शर्मा मम समीपम आगमिष्यति. बघा, मम स्थाने पितृशब्दस्य योग्य रूपम लिखतो. आधी मला अर्थ सांगा बरं. टियारा काय अर्थ आहे गो? सोम शर्मा मम समीपम आगमिष्यति. सोम शर्मा ते त्याचं नाव काय आहे? मम, त्याचं नको मम. हा त्याचा हे बघ लक्ष दे. सोम शर्मा माझ्या जवळ येईल. कळला वाक्याचा अर्थ? सोम शर्मा मम समीपम, नियर मी, माझ्या जवळ येईल. आता मम ही कोणती विभक्ती आहे सांगा बरं मला. कोण सांगेल? षष्ठी. बघ पूजा ना. मम मे आवयोः दौ अस्माकं नः षष्ठी. कळतंय? अथर्व बेडेकर समजलं का? हॅलो. हो मॅम. हो मॅम. मम ही षष्ठी आहे. मग पितृ शब्दस्य योग्य रूपम, पितृ शब्दाची पण कोणती विभक्ती घालायची सांगा? मॅम षष्ठी. हा, षष्ठी एकवचन. काय आहे हो? पितृ शब्द पाठ आहे का? मॅम मी सांगू? बोल. अथर्व. पितुः. बरोबर, कळलं? सोम शर्मा पितुः समीपम आगमिष्यति. उत्तर कळलं? फक्त तेवढा शब्द बदलायचा आहे. फक्त तो कळला पाहिजे की मूळ शब्द कसा आहे? षष्ठी एकवचन. मग त्याच्याऐवजी पितृ शब्द घालायचा आहे. मग त्याची पण षष्ठी एकवचन. तुझ्या बरोबर आहे का? पितुः. हो मिस. हा, कळलं नक्की? सगळ्यांना उत्तर कळतायत ना? सोपी आहेत बघा. पुढे बघा आता. एकः मनुष्य प्रतिवसति स्म निष्कासयतो. आता कोण सांगेल? अहिरे सांगशील का रे बाळा? स्वरूप अहिरे. हॅलो. गुलनशी खान सांगशील का? हॅलो. हे एकः मनुष्य प्रतिवसति स्म, अर्थ कळतो वाक्याचा? नाही येत बाळा, आला पाहिजे. मग आता कोण? ते ठराविक मुलंच मला उत्तर देत आहेत. पूजा तूच सांग. मी सांगू? कोण? सोहम जैन. हा, सोहम जैन सांग. बोल. एकः मनुष्यः प्रतिवसत. नाही, मला करून नको, अर्थ सांग. प्रतिवसति स्म, एक मनुष्य राहत होता. स्म आलं की भूतकाळ आहे की नाही? प्रतिवसती, राहत होता. आता त्याचं स्म निष्कासयतो, म्हणजे स्म काढून टाकायचा आहे. सोहम, तू प्रयत्न चांगला केलायस पण थोडस चुकतंय बघ. आता प्रतिवसती याच्यातलं मूळ धातू काय आहे हो? कोण सांगेल? मॅम वस. पण
प्रति प्लस वस. कळतंय का? प्रति प्लस वस. लक्षात येते? तुम्ही लिहून घ्या आपापल्या वहीत. हे तुम्हाला येणार नाही, अवघड आहे. प्रत्येकाने आपल्या वहीत लिहून घ्या. प्रति प्लस वस. लिहिलं? चा पाय मोडा. आता प्रति प्लस खालच्या ओळीतल्या प्रति प्लस वसतीचं भूतकाळ काय होईल सांगा? फक्त वसती. अवसत. अवसत. बरोबर. प्रति प्लस अवसत. कळतंय तुम्हाला? प्रति प्लस अवसत. लिहिलं खालच्या ओळीत? आता त्याचं संधी करून काय होईल सांगा? प्रति प्लस अवसत. संधी केल्यावर काय होईल? मॅम ई प्लस अ ए होत. नाही. प्रत्यवसत. बरोबर, शाबास. प्रत्यवसत. ई प्लस अ इक्वल टू य. कळलं का? ई प्रति मधला ई आणि प्लस अ इक्वल टू य आणि त आहेच म्हणून प्रत्यवसत. आलं का बरोबर? प्रत्यवसत. स्म काढून टाकायचा. निष्कास येतं म्हणजे काढून टाकणे. कळतंय तुम्हाला? स्म काढला की मूळ भूतकाळाचं रूप आलं पाहिजे. लंग लकार. सगळ्यांना समजलं का? हॅलो. ज्यांना कळलं नाही त्यांनी परत विचारा. कधीही आपलं अज्ञान झाकून ठेवू नका. आपण येतो ते शिकण्यासाठी, आहे की नाही? हसतील लोक म्हणून आपण बोलायचं नाही असं नाही. हसतील त्यांचे दात दिसतील. आपण बोलत राहायचं. आता बघा पुढे. अहम लगुडेन कुक्कुरम ताडयिष्यामि लुट स्थाने लिंग प्रयोगम कुरुत. अहम अर्थ कळला का वाक्याचा? प्रसाद तू सांग रे अर्थ. मी काठीनी कुत्र्याला मारीन. बरोबर. मी काठीनं कुत्र्याला मारेन. ताडयिष्यामि श आलाय ना म्हणजे लुट लकार आलाय. कळलं? आता त्या ठिकाणी लिंग प्रयोगम कुरुत. लिंग म्हणजे कोणता सांगा? कोणता कोणता? विधिलिंग लकार. बरोबर. कळतंय? मग विधिलिंग लकार येईल म्हणजे काय येईल सांगा? विधिलिंग लकाराचं ताडयिष्यामि. बघा विधिलिंग लकार उत्तम पुरुष एक वचन. काय येत प्रत्यय? इयम. आहे की नाही? इयम इव इम आहे का? बरोबर. आपल्या मागे लिहिलेले आहेत ना, आपण वहीत पटकन बघायचे किंवा पाठ पाहिजे आहे. आता ताड मूळ हे काय आहे? ताड. ताड 10व्या गणाचं आहे म्हणजे काय होईल? आडयेयम. अगदी बरोबर. कोणी सांगितलं? प्रसाद. हो मिस. बरोबर. ताडयेयम. कळलं का? ताड ये यम. कळलं का? मूळ शब्द ताड आहे ना. ताड 10व्या गणाचा आहे म्हणजे ताडय. आहे की नाही? अय लागतो. ताडये ताडय प्लस इयम ताडयेयम. कळलं का? हो मिस. सगळ्यांनी नीट लक्ष द्या. फक्त क्रियापद बदलायचे, बाकी सगळं तसंच. कळलं? उत्तर हवंय परत एकदा. अहम लगुडेन कुक्कुरम ताडयेयम.
म चा पाय मोडायचा शेवटी. कळलं? ही टियारा, तू एकदा सांग उत्तर बाळा, हे वाक्य 5वं. हो मिस. हा. अहम लघुदेन कुक्कुरम ताडयेयम. शाबास, कळलं नक्की. आता हो मिस. पुढचा प्रश्न, समानार्थक शब्दम लिखतो. ह समानार्थी शब्द लिहायचे. कृपण काय विलो, कोण सांगेल? कृपण म्हणजे काय? कंजूस मारवाडी आहे की नाही, कंजूस. मग तिथे आपण काय लिहिणार? क्षुद्र. क्षुद्र, क्ष क्षत्रियातला पहिला उकार आणि द दौतीतला त्याला र अर्धी खाली, क्षुद्र, आणि पुढे 2 टिंब विसर्ग, क्षुद्र. झालं. दुर्भिक्षम काय होईल माहितीये? दुर्भिक्षम. वर्षाभाव, वर्षाचा अभाव, वर्षा भाव. लिहून घ्या. अश्वला काय होईल? अश्व. कोणाला माहितीये? मिस तुरक. तुरग. तुरग आणि त्याच्या पुढे 2 टिंब. किंवा हय हो, हय हत्तीतला हो आणि यज्ञातला यो आणि त्याच्या पुढे 2 टिंब, हय हो. कळलं का? धेनु, धेनु माहितीये? गहू, ग आकार आणि 2 मात्रा आणि त्याच्या पुढे 2 टिंब, गहू. सुवर्णमला अगदी सोपं आहे बघा, काय विलो? कनकम. कनकम, कांचनम. कळलं का? सुवर्णमला कांचनम, कनकम, हेमह, हेमम पण चालेल. कळलं? आता कुक्कुरह, शुनकः, शुनकह, बरोबर. शामृगातला पहिला उकार, शुनकह. आणखीन एखादा हवा असला तर लिहून घ्या. सारमेयः, सार आपण पितो ना सूप, त्यातलं सार, सारमेयः. एकच शब्द आहे, सारमेयः. किंवा काय तर शुनकः. झालं लिहून? आता पुढे बघा खाली. मिस बोल. मिस श्वान लिहिलं तर? चालेल. ओके मिस. कुक्कुरला कारण ना? मिस आम्हाला आमच्या शाळेच्या बसनी. हो 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 हो, चालेल नक्कीच. आता समस्त दुसरे शब्द पण चालतात. मी सांगितलेले असं काही नाही, समानार्थी पुष्कळ शब्द असतात. फक्त कन्फर्म करून मग लिहित जा, एवढंच. आता समस्त पदम कृत, स्वभावेन कृपण म्हणजे काय? 2 शब्दाचा मिळून 1 शब्द तयार करायचा. समस्त पदम. कळलं का? स्वभावेन कृपण काय शब्द होईल? कोणी सांगा, ज्याला येईल त्यांनी. स्वभाव कृपण. बरोबर, स्वभाव कृपण. कळलं का? स्वभावेन आहे ना, ते स्वभाव कृपण. 1 शब्द झाला बरं का, वेगळे वेगळे नाही लिहायचे. आता दुसरा येईल बघा तुम्हाला, कोपेन आविष्ट.
कोपाविष्टः बरोबर. कोपाविष्ट. कोप म्हणजे काय माहितीये का? राग. रागाने लालीलाल जो होतो, किंवा खूप राग आलेला त्याला कोपाविष्ट. कळलं का? कोपाविष्ट. आता लगुडस्य प्रहार अगदी सोपा आहे. काय होईल शब्द? लगुड प्रहार. बरोबर, लगुड प्रहार. कळलं का? लक्षात आलं? हे पूर्ण झालं तुमचं. आता या धड्यातल्या काही शंका, डाऊट्स, अर्थ, संधी काहीही अडलं तरी 1-2 मिनिटं देऊ का तुम्हाला? एकदा नजर टाका आणि मला विचारा की काय अडलंय तुम्हाला ते. आता मला वाटते त्यात काही अडचण तुम्हाला नाहीये, तर आपण आता लुट लकार जो आहे तो शिकून घेऊया. बघा, भाषा सूत्रम आहे का? पेज नंबर 90 काढलं? भाषा सूत्रम. हो कळलं? आता त्याच्यात बघा आहे लुट लकार. ल ला रुकारे लुट म्हणायचं. कळलं? लुट लकार. आता द्वितीय भविष्यकाळही त्याला म्हणतात. हे काय आहे बघा. आता आपण नेहमी वर्तमान काळ आपण इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये केलेला आहे अभ्यास, हिंदीमध्ये. कळलं? मग आता बघा, वर्तमान काळ आपण त्याला काय म्हणतो संस्कृतमध्ये? लटलकार. लटलकार. भूतकाळाला काय म्हणतो? लंगलकार. लंगलकार. आणि भविष्य काळाला काय म्हणायचं? लुटलकार. आता बघा इथे लिहिलेलं आहे की नाही? यह म्हणजे भूतकाळ, म्हणजे काल. कळलं? होऊन गेलेला आहे यह. अद्य म्हणजे आज, वर्तमान काळ. आणि श्वः म्हणजे काय? उद्या, भविष्य काळ. कळलं? आता बघा त्यांनी वाक्य कशी दिली आहेत. अहम अपठम म्हणजे काय हो? मी वाचलं. बरोबर. मी वाचलो म्हणजे काल वाचून झालंय आता. कळलं? अहम पठामी म्हणजे काय होईल? मी वाचते. कळ बरोबर, मी वाचते, वाचत आहे. कळलं की नाही? वर्तमान काळ. आणि अहम पठिष्यामी. कळलं? पठिष्यामी म्हणजे काय होईल मग? त्याचा अर्थ मी काय होईल? वाचेन. कळलं का? भविष्य काळ. आता दुसरं बघा, तुम्हीच मला अर्थ सांगायचा आहे. टियारा तू सांग. बालकाः अखेलन म्हणजे काय? बालकाः ड्रॉ केले, चित्र काढले. परत सांग, मला ऐकू नाही आलं बाळा. सॉरी, बालकाः खेळले. नाही, अर्थ नाही तुला कळला बाळा. बालकाः अखेलन म्हणजे काय? खेळून झाले. बरोबर. मुलं खेळली, काल खेळली. यह म्हणजे काल. कळलं का? काल म्हणजे तुमचं हिंदीतलं काल मी अभ्यास करेन नाही, मराठीतलं काल म्हणजे इंग्लिशमध्ये काय गो? काल. Yesterday. कळलं? बालकाः खेलंती म्हणजे काय?
मुले खेळतात ह आणि बालकाः खेलिष्यन्ति म्हणजे काय होईल? मुले खेळतील. खेळतील. कळलं का? बघा मुद्दाम त्यांनी एवढी वाक्य तुम्हाला डोक्यात शिरण्यासाठी दिली आहेत. माता अयच्छत म्हणजे काय? जय प्रजापती येईल का सांगता? माता अयच्छत नाही येते. पूजा तू सांग. आईने दिलं. बरोबर आहे की नाही? आईने दिले भूतकाळ. माता यच्छती म्हणजे काय? आई देते ह आणि माता दास्यती म्हणजे काय? आई पूजा देईल. देईल. कळते? आता बघा प्रसाद तू सांग. त्वम अनमः तुम्हाला नमस्कार केला. बघ बरोबर. तू नमस्कार केलास. कळलं का? झालाय करून. त्वम हो. नमसी म्हणजे काय? तू नमस्कार कर. करतोस. हा चालेल. करतोस. किंवा करतोस वर्तमान काळ. आणि त्वम नश्यसी तू नमस्कार करशील. बरोबर. आता बघा अथर्व बेडेकर सांग. रामः अमुंचत मुच म्हणजे काय? हॅलो मॅम मला आठवत नाही आता हा मुंचचा अर्थ काय होता. मुच म्हणजे सोडून देणे. 6व्या गडाचा आहे. कळलं का? राम सोडून देतो. देतो. अमुंचत म्हणजे काय होईल? मॅम एक्झॅक्टली देत होता पास्ट टेन्स मध्ये. म्हणजे काय होईल? रामाने सोडून दिले. दिलं. कळलं? रामः मुंचती म्हणजे काय? अथर्व तूच सांग. रामने सोडले. अरे असं काय करतो? रामः मॅम तुम्ही मुंचती. राम सोडतो. वाक्य पुढचं चाललंय. नाही कळते? मॅम तुम्ही वर्तमान काळाबद्दल बोलताय ना. त्याच्या शेवटचे सेंटेन्स रामः मुंचती म्हणजे रामने सोडले ना. अरे असं काय करतोय? वर्तमान काळ म्हणजे काय? चालू काळ. कळलं? आणि तू नीट मला तिन्ही वाक्याचा अर्थ सांग. रामः अमुंचत म्हणजे काय? रामने सोडून दिले. हा. रामः मुंचती म्हणजे काय? राम सोडतोय. हा. रामः मोक्षती. राम सोडेल. बरोबर. कळलं? हेच मगापासून मी सांगत होते. आता बघा मेलनम कुरुत. आता हे येईल का तुम्हाला? बघा सोपं आहे. बघा मेलनम कुरुत म्हणजे काय? रूपाणी आणि धातवह आहेत. तर हे बघा येतंय का तुम्हाला? जरा 2 मिनिटं प्रसाद पूजा सगळेच तुम्ही करून बघा बरं. याच्या जोड्या लावा. उदाहरणार्थ बघ पहिलं सांगते. पठिष्यामी त्याचा धातू कोणता होईल? पठ. पठ. असे सगळ्याचे जोड्या लावा पेन्सिलीने आणि मग मला सांगा. 1-2 मिनिटं वेळ. झालं? टियारा झालं का ग? हॅलो नाही. नाही झालं? बरं होऊ दे.
आपल्याकडे 1 मिनिट आहे फक्त. मला वाटतं प्रत्येक पुढच्या वेळेला होतील उद्याला. सोहम जैन, तुझं झालं का रे बाळा? हो मिस. हा, मग सांग बरं. खेलिष्यन्ति. खेल. अगदी बरोबर. दास्यति. दा. बरोबर. तू सांग सगळं. नश्यति. नम. नम. बरोबर. नम नाही म्हणायचं, नम. हा, जरी पाय मोडलेला असला तरी धातूला पूर्ण उच्चार करायचा. मोक्षती. नाहीये?